Hello everyone. In the previous video, we have seen that the young seagulls, brothers and sisters, flew away. They dared to fly, even though their wings were shorter than the young seagull. This young seagull also tried to fly, but couldn't. Why? Because he was afraid and his parents were scolding him. They also warned him that he would starve if he did not try to fly. In today's video, we shall continue with the next paragraph. Open your books on page number 31. I start reading paragraph number 2. That was 24 hours ago. हे सर्व होतं 24 तासापूर्वीचं. म्हणजे आपण आता मी जे सांगितलं, जे काही घडलं ते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि तेव्हापासून त्याच्या जवळ कोणीही आलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग. द डे बिफोर ऑल डे लॉंग म्हणजे काल सर्व दिवसभर. अर्थ कळाला? काल सर्व दिवसभर. मी परत वाचतो. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. व्हॉट हॅड द यंग सीगल वॉच्ड? ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाइंग अलॉंग विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. आपल्या भावांबरोबर आणि बहिणीबरोबर उड्डाण करताना उडताना काल त्याने दिवसभर निरीक्षण केलेले होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. आर्ट ऑफ फ्लाइट. नोट डाऊन इन युअर नोटबुक. आर्ट ऑफ फ्लाइट. उडण्याची कला. हे शब्द वहीतल्या. आर्ट ऑफ फ्लाइट म्हणजे उडण्याची कला, उड्डाण करण्याची कला. आता मी वाक्य परत वाचतो. परफेक्टिंग देम. त्यांना तरबेज करत, पटाईत करत, कुशल बनवत. मी किती अर्थ सांगितले बघा. परफेक्टिंग देम त्यांना कुशल बनवत. इन द आर्ट ऑफ फ्लाइट. टीचिंग देम हाऊ टू स्कीम. त्यांना हे पण शिकवत की पृष्ठभागावर समुद्राच्या कसं हळूच उड्डाण करायचं, कसं हळूच उडायचं. याला स्कीम म्हणतात, स्कीमिंग म्हणतात. बघा काय काय त्यांनी केलं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मी परफेक्टिंग पासून परत वाचतो. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज म्हणजे लाटांवर कसं हळूच उडायचं. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश आणि मासा पकडण्यासाठी कसा सूर मारायचा. तुम्हाला डायव्हिंग माहिती आहे? हा इंटरनॅशनल स्पोर्ट्सचा प्रकार आहे. खास करून चायना, जपानचे लोक याच्यामध्ये तरबेज असतात. डायव्हिंगमध्ये सूर मारणे म्हणतात याला. तर मासा पकडण्यासाठी कसा सूर मारायचा. हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. ही हॅड इन फॅक्ट. खरं जर पाहिलं तर सीन हिज ओल्डर ब्रदर. त्याच्या मोठ्या भावाला त्याने पाहिलं होतं. काय करताना? कॅच हिज फर्स्ट हेरिंग. हेरिंग जातीचा मासा पकडतानाही पाहिलं होतं. द यंग सीगल हॅड सी हिज ब्रदर कॅचिंग द फिश अँड दॅट फिश वॉज हेरिंग. हेरिंग जातीचा मासा पकडताना पाहिलं होतं. अँड डिवॉवर इट. Write down the word in your notebook. To devour. D-E-V-O-U-R. Devour. आता आधी सोप्या इंग्लिशमध्ये सांगतो. टेक डाऊन. Eat hurriedly. E-A-T. Eat hurriedly. H-U-R-R-I-E-D-L-Y. hurriedly. आता मराठीत अर्थ लिहा. आधाशीपणे खाणे. आधाशीपणे खाणे. आता इथं जो अर्थ दिलाय ना समोर एक शब्द चुकीचा दिलेला आहे बघा तुम्ही. दिवावर. ईट अप हे बरोबर आहे, परंतु हंग्रीली म्हटलंय.
असा शब्दच नाही. तुम्ही नीट ऐकून घ्या. असा शब्द नाही, इथं हरिडलीच पाहिजे होतं. जेव्हा माणूस घाईघाईनं खातो, कधी न मिळाल्यासारखं खातो, त्याला डिवॉवर म्हणतात. आधाशीपणे त्याने तो मासा घट्ट केला. लक्षात घेतलं ना? हाच मी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. ईट हरिडली किंवा ईटअप हरिडली. मग त्याने काय केलं? तो हेरिंग जातीचा मासा घट्ट केला, गिळून घेतला, जसं काही मिळाला नाही बरेच दिवस. स्टँडिंग ऑन अ रॉक, खडकावर उभं राहून, while his parents circled around. At that time, his father and mother circled around him. त्याच्या भोवती एक प्रकारे वर्तुळाकार, raising a proud cackle, एक प्रकारची त्याला शाबासकी देत होते. आता कॅकलचा अर्थ लिहा, CACKL, कॅकल, कर्कश आवाज करणे. नाही, नुसता कर्कश आवाज. कॅकल नाऊन आहे, कर्कश आवाज. आता बघा, मी परत सांगतो, लक्षात घ्या. त्याच्या भावाने एक कोणत्या जातीचा मासा? हेरिंग जातीचा मासा पकडला आणि तो गटकन गिळून टाकला. मग हे त्याच्या आईवडिलांनी पाहिलं आणि त्याच्या भोवती असं गोलाकार फिरत एक प्रकारची शाबासकी दिली, कर्कश आवाज करत, कॅकलिंग करत. नेक्स्ट लाईन. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट, आणि संपूर्ण सकाळच्या वेळेला ते फॅमिली चालली होती ऑन द बिग प्लॅटो, एक मोठं पठार होतं. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ, उंच कड्यावर समोरच्या बाजूला जो पठार होतं त्याचा जो उंच कडा कंगोरा होता, तिथं सगळी फॅमिली अशी चालत गेली, फिरली वगैरे. टॉन्टिंग हिम, आता काय करत? त्याची थट्टा करत. लॅड, टू टॉन्ट, TAUNT, दिस इज ए वर्ब. टू टॉन्ट, थट्टा करणे, मस्करी करणे, चेष्टा करणे. एक फ्रेज सांगतो, लिहून घ्या, छान आठवली मला. टू मेक फन ऑफ. टू टॉन्ट मीन्स टू मेक फन ऑफ. आता त्याची थट्टा करत सगळी फॅमिली, त्याचे भाऊ, त्याची बहीण, आई, वडील त्या समोरच्या कड्यावर त्याच्या भोवती उडत होते, एक प्रकारची त्याची थट्टा करत होते. कशा करता? फॉर हिज कावर्डिस, त्याच्या भित्रेपणासाठी. राईट डाऊन दिस वर्ड, कावर्डिस, COWARDICE, कावर्डिस, भित्रेपणा. हे नाऊन आहे, लक्षात ठेवा. आणि हे अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे. आता याच्यातला मूळ शब्द कावर्ड आहे आणि ते तर विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह, आणि हे आहे नाऊन. तुम्हाला याची पण काळजी घ्यावी लागेल. नाव I will ask you a very simple factual question. What did the family taunt the young seagull for? बरोबर आहे ना? तुमचं उत्तर फॉर कावर्डिस, त्याच्या भित्रेपणासाठी. त्याची टर उडवली म्हणा, त्याची चेष्टा केली म्हणा, मस्करी केली म्हणा, थट्टा उडवली म्हणा, हे सगळे अर्थ बरोबर आहेत. कम टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, आकाशात आता सूर्य वर येत होता. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. द सन वॉज कमिंग अप इन द स्काय. कॅन यू टेल मी व्हॉट टेन्स इज दिस? सांगू शकता का कोणता काळ आहे? वॉज इज देअर, ING इज देअर, पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट, लेट अस गो अहेड. ब्लेझिंग ऑन हिज लेज, आता लख अशा प्रकारचा प्रकाश त्या ठिकाणी पडला होता. दॅट फेस्ड द साऊथ, समोरच्या दक्षिण बाजूला. ही फेल्ड द हीट, आता त्याला उष्णतेची जाणीव झाली. हू फेल्ड द फीट? द यंग सीगल फेल्ड द heat because he had not eaten since the previous nightfall. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला आणि तो समर आहे लेफ्ट हँडला नाही राईट हँडला, वाय डिड द यंग सीगल फील हॉट? का बरं त्याला गरम झाल्यासारखं झालं? का बरं त्याला उष्णतेची जाणीव झाली? द आन्सर इज क्लिअरली देअर अँड इट इज व्हेरी सिम्पल. Because he had not eaten since the previous nightfall. This is the answer. Right? Next paragraph.
ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. हळूच त्याने थोडीशी पुढे झेप घेतली त्या सुळक्याकडे, त्या कड्याकडे. अँड स्टँडिंग ऑन वन लेग, एका पायावर उभं राहत, विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. एक पाय वर केला आणि दुसरा पाय पंखाखाली झाकून घेतला. ही हिड, हाईडचा पास्ट टेन्स हिड, ही हिड हिज अनादर लेग अंडर हिज विंग. अँड नाव ही वॉज स्टँडिंग ऑन वन ऑफ द लेग्स. आणि एकाच पायावरनं आता ते उभं होतं. पुढचं महत्वाचं आहे. ही क्लोज्ड वन आय, एक डोळा बंद केला. देन द अदर, दुसरा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग asleep. Last year we have seen this word to pretend. Do you remember the meaning? Take down. To pretend. Pretend. ढोंग करणे. ढोंग करणे. आता इथे याला आयएनजी लागली. ढोंग करत कशाचं? टू बी फॉलिंग asleep. झोप आल्याचं ढोंग त्याने केलं. नेक्स्ट लाईन. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. अजूनही काही त्याची दखल घेतली नाही. कुणी नाही. भावाने नाही, बहिणीने नाही, आईने वडिलांनी नाही. त्यानं नाटक केलं, झोपायचं नाटक केलं. तुमच्या लक्षात आलं. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटो डॉजिंग विथ देअर हेड्स. आता काय पाहिलं त्याने त्या पठारावर? आपल्या भावाला बहिणीला डॉजिंग करताना, म्हणजे डुलक्या घेताना. डॉजिंग, डायरेक्ट आयएनजी लावा. DOZING. डॉजिंग, डुलक्या घेताना. चला पुढे. विथ देअर हँड्स सन्क इन टू देअर नेक्स. हेड्स, त्यांची डोकी कशाखाली घालत? मानेमध्ये अशी चोच अडकवतात पक्षी. ती कृती तुम्ही बघितलेली आहे. हिज फादर वॉज प्रिनिंग द फीदर्स. Now, what was the young seagull's father doing? Preening. Take down. This is a new word. PREENING. Preening. एक शब्द लिहा, एकच. क्लिनिंग. CLEANING. साफ करताना. मराठीत अर्थ लिहा, साफ करताना. मग आता त्या यंग सीगलनं त्याच्या वडिलांना काय साफ करताना पाहिलं? प्रिनिंग द फीदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आपल्या पांढऱ्या पाठीवरची पिसं साफ करताना पाहिलं, स्वच्छ करताना पाहिलं. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आईच त्याच्याकडे पाहत होती. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटो. ती एका उंच वाट्यावर, त्या पठारावर उभी होती आणि एकटीच त्याचं निरीक्षण करत होती. टेक डाऊन द वर्ड हम्प. HUMP. उंच वाटा. उंच वाटा. सोप्या इंग्लिशमध्ये घ्या. ए राऊंड गोलाकार. रेज्ड मास ऑन द लँड. MASS. मास ऑन द लँड. उंच वाटा एवढा अर्थ लक्षात ठेवा हमचा. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. म्हणजे काय? आपली पांढरी स्वच्छ छाती. दिस पार्ट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ब्रेस्ट. ती पुढं काढली होती तिने आणि त्या उंच वाट्यावर उभी होती त्या पठाराच्या आणि त्याचं निरीक्षण करत होती. नाव अँड अगेन. नाव अँड अगेन दिस इज अ फ्रेज. टेक डाऊन. नाव अँड अगेन. दिसायला सोपी आहे. वाक्य तुपे करायला येतात. फ्रेजेस तुम्हाला माहिती येतात. पंचायत होईल. नाव अँड अगेन याचा सिंपल इंग्लिशमध्ये अर्थ अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा. नेक्स्ट लाईन. सी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. तिने काय केलं? पायाजवळचा मासा फाडला. टीयरचा पास्ट टेन्स टोर. She tore a fish which was at her legs or at her feet and then scraped. SCRAPPED. शब्द लिहून टाका. स्क्रॅप्ड. डायरेक्ट पास्ट टेन्स लिहा. SCRAPPED.
Scraped means rubbed. 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 rubbed अर्थ लिहून टाका, घासली. घासला, घासली, घासले असा अर्थ होतो, तुम्हाला माहिती आहे. आता काय घासली तिने? अँड देन स्क्रेप ईच साइड ऑफ हर बिक. चोचीची प्रत्येक बाजू घासली. कशावर? ऑन द रॉक. आता तुम्हाला कळलं ती चोच साफ करत होती मासा फाडून खाल्ल्यानंतर. राईट. नेक्स्ट लाईन. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. त्या जी मासं खात होती ना, मासा त्याची आई फाडून फाडून, या दृश्याने त्याला वेडं पिसं केलं, खुळं बनवलं. अरे आई काय करते आणि मग मला असं करायला पाहिजे. टू मॅडन, दिस इज ए वर्ब. MADDEN. टू मॅडन, वेड्यात काढणे. वेड्यात काढणे ऑब्लिक वेडे पिसे होणे असा बी अर्थ होतो. वेडे पिसे होणे इंग्रजी भाषा ही, त्याचा पास्ट टेन्स मॅडन्ड हिम. चला पुढे. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे. अगदी त्याच पद्धतीने अन्न फाडायचं त्याला किती आवडत होतं. स्क्रेपिंग हिज बिक, त्याची चोच घासणं. नाऊ अँड अगेन, टू व्हेट इट. आता ते का घासतात चोची? वाय डू द बर्ड्स स्क्रेप देअर बिक? टू व्हेट. टू व्हेट, WHET. WHET. टू व्हेट मीन्स टू शार्पन. शार्पन हे बी क्रियापद आहे. SHARPEN. धार लावणे. धार लावण्यासाठी ते चोची खडकावर घासत असतात. आय थिंक दिस इज इनफ. Let us take down some simple factual questions. Number 1. What did the young seagull's family? What did the young seagull's family taunt him for? Taunt him for. लेट अस सी द मिनिंग इन मराठी. आधी मराठीत अर्थ कळला पाहिजे. त्या यंग सीगलचं पूर्ण कुटुंब त्याला कशाबद्दल चिडवत होतं, कशाबद्दल हिनवत होतं, कशाबद्दल टॉन्टिंग करत होतं. आपण टॉन्टिंग करतो की नाही एकमेकाला तसं. यू नो द आन्सर बट टेक डाऊन. व्हेरी सिम्पल. फॉर हिज कावर्डिस. फॉर हिज कावर्डिस. व्हेरी सिम्पल आन्सर. त्याच्या भित्रेपणासाठी. नंबर 2. Why did the young seagull feel what? Why did the young seagull feel? FEEL. Hot. HOT. Question mark. अर्थ कळाला का? तापल्यासारखं झालं त्याला. टेक डाऊन द आन्सर. आन्सर आय हॅड टोल्ड यू while I was teaching this paragraph. Because he had not eaten. Because he had not eaten anything since the previous nightfall. Since the previous nightfall. काल रात्र झाल्यापासून, रात्र पडल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं. क्वेश्चन नंबर 3. What did the young seagull pretend? What did the young seagull pretend? क्वेश्चन मार्क. अर्थ कळला का मराठीमध्ये? त्या यंग सीगलनं, त्या छोट्याशा समुद्र पक्ष्याने कोणते ढोंग केले किंवा काय ढोंग केले? व्हेरी सिम्पल. टू बी फॉलिंग अस्लीप. टेक डाऊन द आन्सर. टू बी फॉलिंग अस्लीप. इथं थोडंसं थांबतो, स्पष्टीकरण करतो. कॅन यू टेल मी अदर आन्सर, अनदर आन्सर? फॉलिंग ऐवजी सांगता येईल का नाही टू फॉल अस्लीप? दिस इज ऑल्सो करेक्ट. एखादा विद्यार्थी तसं लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट वॉज द यंग सीगल्स फादर डुईंग? व्हॉट वॉज द यंग सीगल्स फादर डुईंग? त्याचे वडील काय करत होते? प्रिनिंग. मगाशी शब्द लिहून दिला. PREENING. प्रिनिंग. इन ब्रॅकेट क्लिनिंग. राईट डाऊन. द feathers पिस on his white back. On his white back. Question number 5. What maddened?
कशाने वेडापिसा झाला? व्हॉट मॅडन, कशाने वेड लावलं? द यंग सीगल. व्हॉट मॅडन द यंग सीगल? द साईट ऑफ द फूड. व्हेरी सिम्पल आन्सर, द साईट ऑफ द फूड. नाव टेक डाऊन सम complex factual questions. Number 1. What had the young seagull watched? Very important question. What had the young seagull watched all day long? Watched all day long the day before. The day before. Question mark. काल दिवसभर त्या यंग सीगलने कसलं निरीक्षण केलं? आता उत्तराची सुरुवात बऱ्याच वेळेला आपण प्रश्नांना करतो, सोप्या भाषेत लिहितो. इथं मी तेच करणार आहे. तुमच्या काही जणांच्या लक्षात येतं का बघा. टेक डाऊन. ऑल डे लॉंग. ऑल डे लॉंग. द डे बिफोर. All day long the day before the young seagull had watched. The young seagull had watched. Don't timbun dash oda. There are 4 points and take down one by one. Number 1. His parents flying about. His parents flying about with his brothers. With his brothers and sister. I repeat, his parents flying about with his brothers and sister. Number 2, perfecting them. त्यांना पटाईत बनवत, तरबेज बनवत, कुशल बनवत. मगाशी सांगितलं perfecting them in the art of flight. In the art of flight. Number 3, teaching them. काय शिकवत? How to skim the waves. How to skim, S-K-I-M, the waves. Number 4, how to dive for fish. How to dive, D-I-V-E, for fish. So I think this is a very important question because there are 4 points and this question may be asked for 2 marks. Now खालच्या वहिलेल्या or. आता यालाच मी or देणार आहे. बघा तुम्ही काळजी घ्या आता. or. Take down the question. Complete the following verb. Complete the following verb. आता तुम्हाला माहिती आहे आपण हसत असतो, मध्ये एक अंडं असतं, तिथे टायटल असतं, आहे की नाही? आणि 4 बाजूला 4 ॲरोज असतात, 4 अंडे असतात, चौकटी असतात, स्क्वेअर्स असतात. तुम्हाला सगळं माहिती आहे. आता सेंटरला तुमच्या समोर आलंय का बघा. सेंटरला घ्या. द यंग सीगल हॅड वॉच्ड. द यंग सीगल हॅड वॉच्ड ऑल डे लॉंग the day before. All day long the day before. मला आता सांगा, जे क्रमाने मगाशी दिलं ते क्लॉकवाईज लिहिलं तरी चालेल ना? एका पाठीमागून एक, एका पाठीमागून एक. सेम इज द आन्सर, बट यू हॅव टू पुट दिस इन दिस वेब. आहे का नाही? छान प्रश्न. मला सांगा. इट इज नॉट गिवन इवन इन द गाईड. आपण याचं वेब तयार केलं, तुमच्या लक्षात उत्तर आलं. आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडे. वी शॅल कंटिन्यू टुमॉरो.